नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट. 100, 200, 300 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे. आता ही रक्कम वाढणार. ज्यांना 1000 रुपयापेक्षा कमी पैसे आले आहे, पीक विमा रक्कम आलेली आहे, त्यांना पुन्हा पैसे मिळणार. जाणून घ्या संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती. पीक विमा जिल्हानिहाय वाटप. आता बघा, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किरकोळ पैसे जमा झाले आहे, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये. परंतु आता सरकारने परत एकदा घोषणा केली आहे, हे पैसे परत येणार. बघा, शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या खरीप हंगाम 2024 मध्ये भरपाई जमा होत आहे. 29 जिल्ह्यात भरपाई रक्कम जमा झाली, परंतु काही बँकांमध्ये आहे तिथे 100-200 रुपये जमा झाले आहे. परंतु सरकारचा असा नियम आहे की कमीत कमी 1000 रुपये रक्कम जमा होणं बंधनकारक आहे. पीक विम्याची भरपाई मुळात विमा संरक्षित रक्कम, विमा संरक्षित क्षेत्र, नुकसान क्षेत्र किती टक्के नुकसान झाले आहे यावर अवलंबून असते. तसेच भरपाई कोणत्या विमा संरक्षित बाबीतून मिळाली आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. परंतु आता बघा, ह्याच्यामध्ये अग्रिम पीक विमा भरपाई असेल किंवा इतर भरपाई असेल. आता काही शेतकऱ्यांना 100, 200, 300, 400 रुपये जशी तुमची नोंद झालेली असेल किंवा जसं क्षेत्र असेल त्याच्यानुसार पैसे आले. परंतु सरकारच्या नियमानुसार कमीत कमी 1000 रुपये पैसे येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कमी रक्कम आलेली असेल तर तुम्ही त्याविषयी क्लेम करू शकता. आता सरकार परत पैसे टाकणार आहे. मग कोणाला पैसे परत टाकणार आहे? आता आपल्याला जर पीक विमा रक्कम आलेली असेल 100, 200, 300, 400, 500च्या घरात पैसे आलेले असतील किंवा 1000 रुपयाच्या खाली 1 रुपया जरी आले असेल तरी आपल्या खात्यामध्ये परत एकदा सरकार पैसे जमा करणार आहे. अशी महत्त्वाची माहिती आज आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या खात्यामध्ये किती पैसे रक्कम जमा झालेली आहे. जर कमी रक्कम जमा झालेली असेल तर ती सुधारित रक्कम लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती जे काही राज्याचे कृषी मंत्री आहे यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये पीक विमा वाटप भरपूर प्रमाणात झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे आले त्यांच्यासाठी सरकारने परत अनुदान वाढवून देण्याची सूचना दिलेली आहे. मग ह्या सूचना ज्या आहे कृषी विभागाकडून जे काही नोंदी झालेल्या असतील त्या नोंदीनुसार आणि जे काही तुमची वाटप झालेली आहे याची सरकार लिस्ट चेक करणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100-200 रुपये झाले आहे, पीक विमा वाटपामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या बाबी ज्या असतात त्या असतात किती नुकसान झालेलं आहे, कोणत्या टाईपचा विमा आहे, त्याच्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये, की जसं तुमचं क्षेत्र असेल, सपोज एखाद्याला जमीन कमी असेल तर त्या क्षेत्रानुसार भरपाई जी आहे कमी मिळणार आहे. या सर्वाचा एकूण आढावा घेऊन सरकार परत एकदा पैसे वाटप करणार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? आपल्या परिसरात किती भरपाई आलेली आहे किंवा 1 रुपयासुद्धा भरपाई आली नसेल तर आपण लगेच आपला PMFBY संकेतस्थळावरती जाऊन फॉर्म चेक करायचा आहे. यील्ड किती लावलेली आहे, आपला पीक विमा पाहणी किती लावलेली आहे, त्याच्यानुसार किती पैसे जे काही आहे ते आपल्याला येऊ शकतात. माहिती आपल्याला कशी वाटली सविस्तर आम्हाला कमेंट करून कळवा. पीक विमा संदर्भातील लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या किसान राजा चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बँकेचे अकाउंट KYC झालं आहे का नाही ते चेक करणं गरजेचं आहे. कधी त्याच्यामुळे सुद्धा पैसे अडकून पडलेले असतात. आता कोणत्या बँकेची KYC करणे गरजेचं आहे? ज्या राष्ट्रीयकृत बँका आहे यांना पॅन कार्ड असेल, आधार कार्ड लिंक असेल किंवा डॉक्युमेंट देणं वेळच्या वेळ बंधनकारक असतं. KYC का बंधनकारक असतं? तर जे अकाउंट तुम्ही वापरत नसता त्या अकाउंटवर सरकार लक्ष देत असतं की अकाउंट हे बंद झालं आहे का नाही, म्हणून KYC करणं गरजेचं असतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.